हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण मॅथ 2 या विषयाचा जो पेपर झाला होता त्याचे आपण आन्सर ऑलरेडी पाहिलेले आहेत. पण यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चनला तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही सर्वजण तुमचं वॅकेशन एन्जॉय करत असाल, पण त्यामध्ये तुम्ही फक्त काही जणांनी मॅथ्स 2मध्ये अगोदरच खूप जणांना अवघड गेलेला आहे पेपर. त्यामध्ये काही जणांचे मार्क्स या ठिकाणी वाढू शकतात. त्यांनी हे चेक करायचं आहे की तुमचे या ठिकाणी मार्क्स वाढतात. आणि काही मुलांना काही शंका होत्या, त्या पण मी यामध्ये सॉल्व करणार आहे. तर MCQ जे होते, MCQमध्ये आता काही जण म्हणत होते की पूर्ण MCQ लिहिला आहे आणि 48 डिग्री असं लिहिलेलं आहे आन्सर, तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. किंवा काही जणांनी ए लिहिलेलं आहे नुसतं, तरी तुम्हाला मार्क्स या ठिकाणी भेटतील. काही जणांनी नुसतं 48 डिग्री असं लिहिलेलं आहे, तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहेत. कारण दरवेळेस आपल्याला अपेक्षित असं आहे की ए आणि 48 डिग्री असं लिहिणं अपेक्षित आहे. पण काही जणांचं ए लिहायचं राहिलेलं आहे, फक्त 48 लिहिलं आहे. काही जणांनी फक्त ए लिहिलेलं आहे. असं जरी लिहिलं असेल, तुम्हाला या ठिकाणी 1 पैकी 1 मार्क्स भेटणार आहे. MCQमध्ये तुम्हाला काही मार्क्स कटणार नाही, फक्त तुमचं आन्सर बरोबर असणं गरजेचं आहे. तर हे होते MCQचा क्वेश्चन 1 असो, क्वेश्चन 1, सेकंड MCQ, थर्ड MCQ, फोर्थ, सगळं मी आन्सर ऑलरेडी मी सांगितलेले आहेत. तर तुम्ही फक्त कुठलेही 6 सेंटीमीटर जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स भेटेल, किंवा सी जरी लिहिलं तरी 1 मार्क्स भेटणार आहे तुम्हाला. हे सॉल्व करायची काहीच गरज नाही, फक्त तुम्ही एवढं जरी लिहिलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी मार्क्स भेटेल. आता क्वेश्चन 1B जो आहे तो म्हणजे 1 मार्क्सचा क्वेश्चन होता. या ठिकाणी पण काही जणांची डाऊट होता की सर आम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे AB = 9 युनिट, तर 1 पैकी 1 मार्क्स भेटेल का? तर 1 पैकी 1 या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. डायरेक्ट जर उत्तर लिहिलं असेल, तुम्ही कमीत कमी काहीतरी याचा फॉर्म्युला लिहिला असेल, फॉर्म्युलाला हाफ मार्क्स असेल आणि हाफ मार्क्स आन्सरला लिहिलं असेल. तुम्ही कॅल्क्युलेशन नाही केलं तर एखाद्याच चालेल, पण तुम्ही फक्त फॉर्म्युला साईड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 ऑफ हायपोटेन्यूस एवढं एक फॉर्म्युला अर्धा मार्क्स आणि AB = 9 युनिट्स असं लिहिलं असेल तर तुम्हाला 1 पैकी 1 या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. टेस्ट सेकंडमध्ये सुद्धा तुम्हाला हे मी 2 सेम असते हे सांगायचं आणि 120 डिग्री असं दोन्ही लिहिलं असेल तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स भेटेल. या ठिकाणी सुद्धा Y हा फक्त फॉर्म्युला लिहायचं काम होतं, आणि त्यानंतर तुम्ही हे करायची गरज नाही. डायरेक्ट जरी आन्सर जरी लिहिलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क्स भेटणार आहे. या ठिकाणी सुद्धा थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री असं सांगायचं, 1/√2 दोन्हीकडे व्हॅल्यू आहे, आणि असं पूर्ण लिहिलं असेल तर 1 मार्क्स भेटणार आहे. काही जण डायरेक्ट 45 लिहिलं असेल तर तुम्हाला मार्क भेटणार नाही, म्हणजे मार्क्स भेटतील पण हाफ मार्क्स भेटतील या ठिकाणी. त्यानंतर पहा, क्वेश्चन 2A ॲक्टिव्हिटीचा होता. पहिली ॲक्टिव्हिटी सिम्पल होती. ॲक्टिव्हिटीमध्ये पहा, 2 मार्क्सची जी ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी बॉक्स बघा, आपल्याला 1, 2, 3, 4 असे 4 बॉक्स आपल्याला या ठिकाणी फिल करायचे होते. तर प्रत्येक बॉक्सला या ठिकाणी तुम्हाला हाफ मार्क भेटणार आहे. म्हणजे जर तुमचे 4ही बॉक्सचे जर बरोबर असेल, बाकी काहीही चुकलं असेल चालेल, फक्त हे 4 बॉक्स फक्त चेक करणार आहेत तुमचं. आणि 4 बॉक्स जर तुमचे एकदम 4ही बरोबर असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स भेटतील. जर 3 बरोबर असतील तर 1.5 मार्क भेटेल, आणि 2 बरोबर असेल तर 1 मार्क्स भेटेल. समजा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 1.5 मार्क्स भेटला आहे, 4 पैकी तुम्हाला या ठिकाणी 3 बरोबर आले. आणि या ठिकाणी जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 4ही जे बॉक्स आहेत ते पण आले आहेत, या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स भेटला. तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की क्वेश्चन 2A, समजा क्वेश्चन 2A मध्ये तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये 3.5 भेटले आउट ऑफ 4. आणि क्वेश्चन 2B तुम्हाला समजा क्वेश्चन 2B 8 मार्क्सचा आहे, 8 पैकी तुम्हाला काहीही भेटले असतील, समजा 8 भेटले असतील मार्क, 8 पैकी 8 मार्क्स भेटलेले आहेत. तर टोटल तुमचं काय झालं, क्वेश्चन 2चं 11.5 आउट ऑफ 12 झालेलं आहे. तर तुम्हाला क्वेश्चन 11 या क्वेश्चनमध्ये 11.5 मार्क्स भेटणार नाही, याचं राऊंड ऑफ होणार आणि तुम्हाला 12 आउट ऑफ 12 असं येणार. म्हणजे तुम्हाला असं धरायचं आहे, जर कुठे तुमचा हाफ मार्क्स कटत असेल तर त्या क्वेश्चनमध्ये जर दुसरे कुठेच जर हाफ मार्क्स नाही कटला, समजा 11 पॉईंटमध्ये येत आहे, समजा 10.5 येत आहे, तर 10.5चं ॲप्रॉक्सिमेटली करून ते 11 होणार. 11.5 आहे तर त्याचं ॲप्रॉक्स करून 12 येणार. मग काही जणांचं असं होऊ शकतं की सगळी ॲक्टिव्हिटी बरोबर आलेली आहे, पण एकच फिल इन द ब्लँक चुकलेलं आहे, त्यामुळे तुमचा हाफ मार्क्स या ठिकाणी कटलेला आहे. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता इथे हाफ मार्क्स कटला, किंवा पुढच्या क्वेश्चनमध्ये कुठं तर हाफ मार्क्स कटला, ते एक असं गृहीत धरचाल तुम्ही. तसं धरायची गरज नाही आहे. जर तुम्ही पूर्ण क्वेश्चनमध्ये फक्त हाफ मार्क्स कटत आहेत तर तो निग्लिजिबल आहे, त्या हाफ मार्क्सचं पुन्हा 1 मध्ये कन्वर्ट होणार आहे, म्हणजे तुम्हाला 12 पैकी 12 मार्क्स भेटतील या ठिकाणी. जर तुम्हाला या ठिकाणी 10.5 आहेत तर त्याचं राऊंड ऑफ होऊन 11 होणार आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काही मुलांचे हाफ मार्क कटलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही ते राऊंड ऑफ करायचे आणि ते पूर्ण मार्क आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. हे एक होतं. त्यानंतर क्वेश्चन 2B जो बघितला तो सिम्पल होता, हे सर्व सांगितलेलं आहे मी तुम्हाला.
क्वेश्चन 2B सुद्धा हे सिम्पल होते. हे जर तुम्ही यामध्ये थर्ड जो क्वेश्चन होता यामध्ये सर्कल जर काढला तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा हाफ मार्क्स 1 मार्क्स भेटेल. टँजंट काढली तर पुन्हा 1 मार्क्स भेटेल. तर असे स्टेप वाईज या ठिकाणी मार्क्स होते. यामध्ये सुद्धा आयडेंटिटी लिहिली हाफ मार्क्स, पुन्हा हे पुढची स्टेप केली पुन्हा हाफ मार्क्स, पुढची स्टेप केली हाफ मार्क्स आणि हे केलं. असे हाफ मार्क्स भेटणार आहेत. काही मुलांचं जर इथपर्यंत बरोबर आहे आणि कॅल्क्युलेशनमध्ये शेवटी चुकलं तर तुम्हाला 1.5 मार्क्स भेटणार आहेत आणि राऊंड ऑफ होऊन पुन्हा ते पण फुल मार्क्स भेटणार आहेत. तसेच हे क्वेश्चन होती, इझी क्वेश्चन होते हे सर्व. क्वेश्चन 3A ही पण ॲक्टिव्हिटी होती जी खूप जणांना डिफिकल्ट गेलेली आहे. क्वेश्चन 3A थोडीशी यामध्ये तुम्हाला 6 बॉक्स होते. 1 2 3 4 5 6. 6चे 6 बॉक्स बरोबर असेल तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स भेटतील. एक जरी बॉक्स चुकला असेल तुमचा तर 2.5 भेटतील. आणि 2.5 जर या ठिकाणी भेटले आणि जर तुम्हाला पुढे जर पूर्ण मार्क्स भेटत आहेत तर ह्याचं 2.5चं राऊंड ऑफ होऊन 3 होणार आहे. आणि क्वेश्चन जो आहे तुम्हाला या ठिकाणी हाफ मार्क्स तुमचा कुठे या ठिकाणी कटणार नाही, कारण हा हाफ मार्क्स या क्वेश्चनमध्ये जर दुसरा कुठे असेल तर कट होणार आहे, पण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये जर असेल तर हा कटणार नाही आहे. तर ही होती ॲक्टिव्हिटी. मॅक्झिमम स्टुडंटनी ही न करता जी सेकंड ॲक्टिव्हिटी ही सॉल्व केली होती. तर ही सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे भरपूर जणांनी केलेली आहे. तर हाच जो क्वेश्चन आहे कोणत्या तर मीडियममध्ये हा क्वेश्चन मला वाटतं मॅक्झिमम स्टुडंटला आला असेल, पण काही जणांचा फॉर्म्युला चुकला असेल किंवा काहीतरी चूक जर झाली असेल तर त्यांच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे की या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन नंबर 3A आणि 2 असं फक्त क्वेश्चन नंबर जरी लिहिला आणि पुन्हा तुम्ही ब्लँक जरी केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहेत. याचं मेन कारण काय आहे की कोणत्या तर मीडियममध्ये या ठिकाणी काहीतरी चुकलेलं होतं. इंग्लिश मीडियममध्ये बरोबर आहे, उर्दू मीडियम का काय कोणत्या तर मीडियममध्ये या ठिकाणी चूक झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी 3 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहेत. मग त्या मुलांना जर 3 मार्क्स भेटत असेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलीही मीडियम जरी असेल तर सर्वांना सरसकट 3 मार्क्स या ठिकाणी बोनस मार्क्स देण्यात आलेले आहेत. आता मॅक्झिमम स्टुडंटने जर पहिली ॲक्टिव्हिटी ट्राय केली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी केलीच नाही आणि दुसरी ॲक्टिव्हिटी फक्त क्वेश्चन नंबर जरी लिहिला असेल तुम्ही तरी तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क्स या ठिकाणी बोनस मार्क्स भेटणार आहेत तुम्हाला. एखाद्या मुलांचं हे सॉल्व करता काही चुकलं असेल त्यांना 2 मार्क्स किंवा 1 मार्क्स असे ग्रेड धरले असेल त्यांनी, पण त्या मुलांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. या ठिकाणी तुम्ही काही जरी चुका केल्या असेल काही जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क्स या ठिकाणी बोनस मार्क्स भेटणार आहे. फक्त तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही जो क्वेश्चन अटेम्प्टच केले नाही, हाच अटेम्प्ट केला आणि हा क्वेश्चन काही लिहिलाच नाही तर तुम्हाला मार्क्स नाही भेटणार. या ठिकाणी तुम्ही फक्त अटेम्प्ट जर केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क्स तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. तर त्यानंतरचा जो क्वेश्चन होता क्वेश्चन 3B मला पहिला जो क्वेश्चन होता खूप मुलांचे डाऊट होता या ठिकाणी की या ठिकाणी मार्क्स भेटतील का सर, नाही, कारण खूप डिफिकल्ट क्वेश्चन होता. तर या क्वेश्चनमध्ये त्यांनी या ठिकाणी तुम्ही जर सॉल्व केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार. या ठिकाणी काही करेक्शन वगैरे काहीच नाही आहे. हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट होता, पण यामध्ये काही त्यांनी सांगितलं नाही आहे, पूर्ण स्टेप वाईज केलेलं आहे. या ठिकाणी नेक्स्ट बघा तुम्ही पुन्हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा सिम्पल क्वेश्चन होता, तो तर सर्वांनी केला असेल सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा. थर्ड जो क्वेश्चन होता या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही पहिली जी स्टेप्स अर्ध्या केली असतील तर तुम्हाला 2 मार्क्स भेटणार आहे. आणि कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल ABC आणि PQR केला तर पुन्हा त्या ठिकाणी 1 मार्क्स भेटणार आहे. या ठिकाणी 1.5 भेटणार आहे आणि पहिल्यांदा 1.5 भेटणार आहे. तर स्टेप वाईज मार्क असणार. काही जणांनी हाफ केला असेल तर 1.5 भेटेल आणि पुढचं केलं असेल तर 3 पैकी 3 मार्क्स भेटेल. या ठिकाणी सुद्धा प्रूव्ह दॅटमध्ये खूप जणांनी सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 जो होता क्वेश्चन 4 या ठिकाणी पण खूप जणांना हा क्वेश्चन आलेला नाही आहे. खूप जणांना डिफिकल्ट जाण्याचं मेन कारण होतं तो म्हणजे क्वेश्चन 4. तर खूप जणांची इच्छा होती की क्वेश्चन 4मध्ये काहीतरी बोनस मार्क्स भेटावे काय अशी इच्छा होती, पण तसं बघितलं तर बोनस मार्क्स या ठिकाणी काही भेटत नाही आहेत. फक्त तुम्हाला क्वेश्चन 4मध्ये एवढं लक्षात ठेवायचं की जर तुम्ही कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह दॅट करायचं होतं, या ठिकाणी तुम्ही गिव्हन काय दिलेलं आहे किंवा टू प्रूव्ह काय दिलेलं आहे असं जर स्टेप वाईज लिहिलं आणि प्रूफमध्ये काहीतरी तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे की काहीतरी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला गिव्हन आणि टू प्रूव्हचे तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनरवर डिपेंड आहे, पण 1 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटू जाऊ शकतो. तुम्ही जर या ठिकाणी 0 मार्क्स धरला असेल तर ते 0 धरायची गरज नाही. जर तुम्ही गिव्हन आणि टू प्रूव्ह जर बरोबर लिहिला असेल तर तुम्हाला 4 पैकी 0 न भेटता तुम्हाला 1 मार्क्स या ठिकाणी भेटू शकतो. जर तुम्ही गिव्हन आणि टू प्रूव्ह जर बरोबर लिहिला असेल तर प्रूफमध्ये चुकले असेल तर चालेल, पण गिव्हन आणि टू प्रूव्ह जरी बरोबर लिहिला असेल आणि पुढे जर अटेम्प्ट केला असेल तुम्ही प्रूफ करायचा प्रयत्न केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 न भेटता 4 पैकी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क्स या ठिकाणी भेटतो.
त्यानंतर सेकंड क्वेश्चनला पण तसंच आहे. सेकंड क्वेश्चन पण खूप जणांना डिफिकल्ट गेलेलं आहे. कमीत कमी तुम्ही या ठिकाणी गिव्हन काय दिलेलं आहे, टू प्रूफ काय दिलेलं आहे, असं जरी अटेम्प्ट केला असेल आणि प्रूफ करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4पैकी एक मार्क्स या ठिकाणी भेटू शकतो. तर मॅक्झिमम स्टुडंट असं गृहीत धरतात की मला हे 2 क्वेश्चन आले नाही, फक्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे इथं 8 मार्क्स कटले म्हणजे 32 मार्क्स पडत आहेत. तर तसं तुम्ही गृहीत न धरता या ठिकाणी तुम्हाला काही ना काही या ठिकाणी मार्क्स भेटणार आहेत. 1 मार्क्स भेटू शकतो किंवा या ठिकाणी पण 1 मार्क्स भेटू शकतो, 2 मार्क्स या ठिकाणी भेटू शकतात. म्हणजे तुम्हाला 32 जर स्कोअर यायचा असेल तर 34 स्कोअर होऊ शकतो जर तुम्ही गिव्हन आणि टू प्रूफ मात्र तुमचं बरोबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर थर्ड जो क्वेश्चन होता हा पण खूप जण कन्फ्यूज झाले होते की सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. काही जणांनी डायरेक्ट या ठिकाणी सेंट्रॉइड करून आणलेले आहेत, मिड पॉईंटचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला नाही आहे. तर त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की जर तू सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल जर केला असेल तर मी सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काहीच मार्क्स भेटणार नाही. पण या असं सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही सेंट्रॉइड या फॉर्म्युल्यानं जर काही केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क्स या ठिकाणी भेटणार नाही आहे. तुम्हाला आउट ऑफ 4 1.5 किंवा 2 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप जणांना हा क्वेश्चन कन्फ्यूज झाला आहे. इझी होता क्वेश्चन, पण काही जणांनी डायरेक्ट सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल डायरेक्ट सेंट्रॉइड काढलेला आहे. तर 4पैकी तुम्हाला 1.5 किंवा 2 मार्क्स या ठिकाणी भेटू शकतात. मग हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 8 मार्क्सचा क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट जरी केला असेल, ट्राय जरी केला असेल गिव्हन टू प्रूफ किंवा या ठिकाणी सेंट्रॉइडनं जर काढलं असेल तर तुम्हाला 8पैकी डायरेक्ट 0 मार्क्स नाही भेटणार आहेत. 8पैकी तुम्हाला 2 to 3 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमचे 2 to 3 मार्क्स आणि ॲक्टिव्हिटी जर तुम्ही मार्क्सची सॉल्व्ह केली असेल जी जर तुमची चुकली असेल तर त्या ठिकाणची 3 मार्क्सची बोनस मार्क्स जे तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 5मध्ये जो होता या ठिकाणी हे पहिला जो पार्ट होता हा जर व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतील आणि हे ट्रिपलेट जे आहे ह्याला 1 मार्क होता. हे जर केलं असेल तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क्स या ठिकाणी भेटले आहे. काही जणांनी हे न सॉल्व्ह करता डायरेक्ट हे केलेलं आहे तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क भेटणार आहे. आणि या ठिकाणी सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये 2 कॉन्सेंट्रिक सर्कल काढले असेल तर तुम्हाला 1 मार्क भेटेल. पुन्हा टँजंट काढले असेल तर पुन्हा 1 मार्क भेटेल. पुन्हा कॅल्क्युलेट लेंथ केली असेल तर पुन्हा 1 मार्क्स भेटेल. तर हे स्टेप वाईज या ठिकाणी तुम्हाला असे मार्क भेटणार आहेत. तर अशा प्रकारे हे मॅथ 2चे जे होते काही ॲनालिसिस जे काही क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन होतं कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानुसार तुमचे अपडेटेड काही मार्क्स होऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही जर 0 ग्रेड धरला असेल आणि गिव्हन टू प्रूफ लिहिला असेल तर या ठिकाणी वाढू शकता. तसेच मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा काही जणांनी जी चुकली म्हणून ग्रेड धरली असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3पैकी 3 या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये भेटू शकतात. तर अशा प्रकारे हे मॅथ 2चं जे बोनस मार्क्सबद्दल जो व्हिडिओ होता तो